मैदानात सलामीची जोडी मैदानात एंट्री झाली आहे. सूरज आणि दिगंबर आणि गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज अविनाश सलामी फलंदाजांना शुभेच्छा देत असताना आपण पाहू शकत छोटा भीमला आता मात्र गोलंदाजाच्या बाजूने गोलंदाजाला शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक पंचांना देखील शुभेच्छा दिल्या जातात. अगदी बऱ्याच दिवसानंतर भेटलेली गाठ भेट छोटा भीमकडून मात्र शुभेच्छा. चला सामन्यावर होते सुरुवात. छोटा भीम यायचे बाहेर आपण पाहूया 4 ओव्हरची मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात गेली आहे. सूरज आणि दिगंबर गोलंदाजी ट्रायकर गोलंदाज आलाय अविनाश. चला छोटा भीम लगेच यायचं बाहेर. सामन्याला सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरची मॅच क्षेत्ररक्षण लावले गेलंय मिड विकेट आणि लॉंगॉनला आपण पाहू शकाल. इथे मात्र सलामीची जोडी एंट्री झाली. क्रीज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज. पुढचा बॉल पहिलाच बॉल खोदून काढलाय. बॉल आला समालोचन कक्षेला. चांगलं क्षेत्ररक्षण चेतनचं तोपर्यंत 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा बॉलवर दुहेरी धाव आणि ह्या दुसऱ्या बॉलवर आला डॉट. पुढचा बॉल रावल सारा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षण चेतन त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय ओव्हर द रो. रन स्मिथ 4. सुरुवात चौकार. बॉल कुठून काढलाय. दिशा द्यायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. पाहतो एक बॉल गोलंदाजाच्या नावावर एक बॉल फलंदाजाच्या नावावर. चांगली लढत अगदी दोन्ही संघ. कोणी जिंको कोणी हरो जिंक ते फक्त गावाचेच होणार आहे. कोणताही संघ जिंकला हरला तरी एकच गावात टीम पुढे जाणार आहे. यावेळेस फटका चांगला आहे. क्लास बिडू. बॉल चाललाय लॉंग ऑफ प्लस सलामी देत असताना हालाय सुरेश बॅट मधून चौकार. चौकारांची
आतिषबाजी करत असताना सूरजला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला यावेळेस आडवा बॅट केलाय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न दिगंबर सुटलाय आणि दुसरी चेतनकडून झालाय फंबल आणि दुसरी सुद्धा पूर्ण. अगदी चांगल्या धावा सोडल्या जातात. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावर लावल्या जातात या सकाळच्या सत्रात टीम फ्रेंड्स दारुल संघाकडून. ओव्हरची सुरुवात करत असताना वेक हिंदोला गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला दिगंबर. पहिलाच बॉल तडका आणि बॉल चाललाय. भव्य दिव्य स्वागत गोलंदाज विवेकचं षटकाराने. षटकार पाहायला मिळाला. पाठ्यदर्शक पॅट्रोलिंग करत असताना बॅटची कडा एसटी रक्षक दुसऱ्या आठवड्यामध्ये झेल टिपत असताना विकेटचं पतन, षटकाराचं प्रत्युत्तर, फलंदाज बाद. पाहूया एका बाजूला प्रत्येक 11, दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स धारोल. हा बॉल फुलटॉस होता, फेकून दिलाय. इथे मात्र बॉल चालला सीमा रेषा पार. या ओव्हरचा तिसऱ्या बॉलवर आल्याला दाखवलेला षटकार. अगदी षटकार दाखवला आल्याला सचिनने. पुढचा बॉल आवडा बादने खेळण्याचा प्रयत्न. पंच बोलून सांगतात खराब बॉल आणि हा वाईड. अगदी लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल पंच दर्शक असताना वाईड बॉलची इथे मात्र सांगता केली जाते, अपूर केली गेली आहे एसटी रक्षकाच्या माध्यमातून. परंतु अगदी पंच आपल्या निर्णयावर तथाष्ट पाहायला मिळतो. पुढचा बॉल सचिनला. हा भन्नाट वेगाने फेकलाय. खोला टप्प्याचा बॉल खोदून काढला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवलं जात आहे. पुढचा बॉल वेगचा कमबॅक केला जातोय. 2 षटकार आलेत या ओव्हर मध्ये. 2 चांगले बॉल फेकलेत. एक विकेट घेतला, एक डॉट आलाय. पुढचा बॉल, हा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता. पंच सांगतायत खराब बॉल, वाईड आलाय. आणखी एक बोनसच्या स्वरूपात बॉल मात्र इथे रन मात्र इथे धावफलकावर ऍड केली जाईल. पुढचा बॉल, हा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करताय. नो मॅन्स लँडला बॉल डिलिव्हरी झालाय आहे. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. चांगली मात्र रनिंग पाहायला मिळते. फ्रेंड्स धारोल आपण पाहतोय अगदी धावांचा पाऊस पडताना. पहिल्या मॅच मध्ये देखील अगदी 50 कंप्लीट करत तब्बल 56 धावा लावल्या होत्या धावफलकावर आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करत सुरुवात धमाकेदार पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे अविनाश होते. बॉलला उचली करेल, फेकी करेल, तोपर्यंत मिळेल एकच धाव आणि ओव्हरची शेवट एका धावेने समाप्त. 12 बॉलचा खेळ मैदानात समाप्त झाला. धावफलक धावा झाल्यात 29. 29 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. टीम फ्रेंड्स धारोल.
चेतन झेल खाली आणि इथे मात्र सचिनच्या खेळीचा अंत पहिल्याच बॉलवर. इथे मात्र पंकज पहिला दुसरा ब्रेक निर्माण करून देतो. पहिला बॉलवर सचिनचा मात्र इथे बाद होत असताना डगआउटच्या रस्त्याला. नवीन बॅटर एंट्री झाले क्रीजवर. हिरामन आला आला मोठा फटका दाखवला. झेलखाली शतक चेतन वेगाने गेला होता. बॉल मात्र निसटलाय आणि इथे मात्र एकच धाव स्ट्राईकला आणला जातो सूरजला. बराच उशीर नॉन स्ट्राईकला पहिल्या ओव्हरचा खेळ केला सूरजने. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईकला राहिला आणि आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाले. तिसऱ्या बॉलवर पाहूया धावफलक धाबा किती लावल्या जातील या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल फलंदाज सुरेशसाठी चांगला लाईन मध्ये दिसतोय. फसवा बॉल गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर डिलिव्हरी स्विंग अँड मिस. बॉल आलाय डॉट. चांगली ओव्हर टाकली जाईल का? कमबॅक केलं जाईल का या ओव्हर मध्ये? समोर सामने संघ पाहतोय फ्रेंड्स दारोल, त्याच्या उपक्षात प्रतीक 11 दारोल. असं मात्र ही जोडी अगदी दोन्ही संघ एकाच गावचे एकमेकांसमोर खेळत असताना SD11 करावं आयोजित बँक चषक. इथे मात्र धक्का लागलाय. तिसरा सलामीची जोडी पूर्णपणे डगआउट मध्ये विश्राम करत असताना फर्निचर बिघडवलंय. ज्या फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला होता तो फलंदाज सूरज बॅक टू द डगआउट. पुढचा बॉल अभि आलाय. यावेळेस फुलटॉस बॉल दिशा दिली चेतन बॉल खाली. चांगले क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो देखील आहे. एकच धाव स्ट्राईक आता मात्र हिरामनकडे. पाहूया कशा प्रकारे सलामीची जोडी आता मात्र बाद झाली. कोणता फलंदाज आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन आता खेळ करतोय. अगदी निर्णायक ओव्हर टाकत असताना कमबॅक केला गेला या ओव्हर मध्ये. गोलंदाज पंकज कडून फक्त 2 धावा खर्च केला. पुढचा बॉल पाहूया कशा प्रकारे फेकला जातोय. हा बॉल इथे चांगला आहे. ओव्हरची समाप्ती, ओव्हर शेवट होत असताना धावा धावा झाल्यात 31. 3 गड्याच्या मोबदल्यात आता शेवटची ओव्हर कोण येतोय पाहूया. गोलंदाज
चेतन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. लास्ट ओव्हर पहा किती धावा जमवल्या जाते. स्ट्राईकला अभि जो मागे सलामीला आला होता. फुल टॉस बॉल फेकून दिलाय. लॉंग क्षेत्र निवडलंय आणि तिथे अविनाश घुटे चुकी करणार नाही. धक्का क्रमांक लागत असताना फ्रेंड्सद्वारे संघाला चौथा अभिच्या स्वरूपात अभिबाद. रोहित आलाय नवीन फलंदाज. पाहूया नेरल लबाली संघाचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असं टॉस उडवायला. नेरल लबाली आपण आला असं तर रिपोर्टिंग करायची व्यासपीठासमोर. बॉल हा बॉल खोदून काढलाय. आल्या आल्या एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय. थ्रो चांगला आहे भुईकचा. इथे मात्र उचली घेतली बॉलने आणि लगेच धाव उचलली जाते आहे. इथे मात्र होल देत असताना हिरा मनला बघतोय तिसऱ्या धावेसाठी. 2 धावा धफकर या बॉलवर लावले जातात. स्ट्राईकला फलंदाज रोहितला पाहतोय. पुढचा बॉल इथे बॅटची खेळा. शॉर्ट फॅन लेगला झाली चूक. एकदा पूर्ण पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता दुसरी पूर्ण होती आहे. पुढचा बॉल रोहितला. या वेळेस धाव सोडली जाते. पुढचा बॉल असं वाटतं फलंदाजर थोडस कम्फर्टेबल वाटत नाहीये. अनकम्फर्टेबल आहे. फुलटॉस बॉल स्किड झाला बॅटवरून. शतक बॉलवर आलाय. उचले करेल फेकी करेल तोपर्यंत धावा इथे पूर्ण होतात आणि पुन्हा एकदा ही धाव देखील सोडली जाते. हिरामन रवाना झालाय परंतु थ्रो चांगला आहे आणि कलेक्शन देखील चांगला आहे. चौथी धाव घेताना त्या विकेटचं पतन या शेवटच्या बॉलवर रन आउटच्या सुरुवात 1 विकेट. त्या फरकर धावा लावल्या जातात. 24 बॉलच्या समाप्तीनंतर 40 धावा.
शतक लावलं गेलंय. पळ्या 41 धावा 24 बॉल मध्ये बनवायचे टीम. प्रति किलो दारू संघाला 2 धावा मात्र पॅनलाइज केले जाईल. टीम पुरुष दारू संघाला याची नोंद घ्यायची. ज्या वेळेस पहिल्या ओव्हरची समाप्त होईल त्यावेळेस प्रत्येक 11 धारोल या संघाच्या खात्यात 2 धावा जास्त ऍड केल्या जातील. सलमची जोडी एंट्री झाली मैदानात. अविनाश आणि विवेक पळ्या. बॉल पहिला बॉल फेकला झाला. पवनच्या ओव्हरला होती सुरुवात. सचिन पहिलाच बॉल चांगला बॉल खोदून काढलाय. इथे मात्र चुकी झाली गोलंदाजाकडून. बॉल हातातून मात्र निसटला आणि लगेच बॅट आलाय. पळ्या पहिल्याच बॉलवर साबत सुरुवात करत असताना अविनाश पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातं अविनाशला लॉंगपणे मिड विकेट मध्ये. हा बॉल उंची गाठलीये. सुनील आलाय जोर खाली. अंदाज चुकला आणि मात्र कॅचला मुकला. बॉल लगेच धाव सोडला 2. पुढचा बॉल पळवा. पुन्हा एकदा जोरदार मिळालाय. प्रयत्न केला होता परंतु अंदाज मात्र कोणत्याही प्रकारचा बॉल अगदी दूरवर पडलाय. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेस सरळ रेषेत केलाय. व्ही शेप मध्ये बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओरदरो अविनाश घिटेच्या मार्फतून चौकार. मिळाल्यानंतर चौकार आलाय आपण पाहू शकाल. हा बॉल देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा बॉल चालला शतक आहे. दिगंबर बॉलला उचल फेकेल तोपर्यंत धोक्याची घंटा ती पोचलाय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पुढचा बॉल खोदून काढला. पुन्हा एकदा शतक तोच दिगंबर. बॉल खाली आता मात्र एकच धाव असेल तो चांगला आहे. एकच धाव बराच उशिरानंतर स्ट्राईक मात्र वेग कडे ठेवली जाते. पहिल्या पॉवर प्लेची ओव्हर आणि पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते मैदानात आपण सेकंड राऊंडची सुरुवात. फ्रेंड्स धारोल विपक्ष प्रति किलो धारोल दोन्ही संघामध्ये ही लढत अगदी गावचे संघ. कोणता संघ मात्र इथे विजय होतो. तिसऱ्या फेरीत कोणता संघ जातोय पळया. पुढचा बॉल यावेळेस टॅप केलाय. शतक रोहित बीट झालाय. हिरामानचा बॅकअप चांगला आहे. दुसऱ्या धावेसाठी अविनाश गुटे वेगाने चाललाय आणि दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाते. ओव्हरची समाप्ती. धाव फलकर धावा लावल्या जातात 11. आता या 11 मध्ये 2 धावा ऍड केल्या जातील म्हणजेच 13. 18 बॉल आणि 28 ची गरज. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज दिगंबर.
पहिलाच बॉल फेकून दिलाय 4 धावेसाठी. हा आला पहिल्या बॉलवर सुरुवात दमदार व्हाईट बॉल. पुढचा बॉल. यावेळी देखील बॅक टू बॅक कॉपी बुक स्टाईल मध्ये षटकार. गरज 16 बॉल 10 ची आवश्यकता टीम प्रतिक्रिया धारला. अगदी दुसऱ्या ओव्हर मध्ये सामना फिनिश करण्याच्या नांदात घाई गडबडीत फलंदाज पाहतोय अविनाश गुटे. तुटून पडला जातो गोलंदाज दिगंबर वर. दोघे सख्खे बंधू राज एकमेकांसमोर. बॅक टू बॅक या स्पर्धेचा पहिला षटकार. हॅट्रिकचा षटकार. अविनाश गुटे दमदार ठोकतो फटका षटकार. गरज पाहूया. अगदी दोन्ही बंधू राज एकमेकांसमोर आणि इथे मात्र मोठा बंधू राज षटकाराची आतिषबाजी करत असताना निरल लवानी टीमचा कॅप्टन यायचं टॉस उडवायला. हा बॉल लॉट आलाय. चांगला बॉल. आता मात्र बॉल मात्र चांगला फेकलाय. पुढचा बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानात आहे. 2 बॉल मध्ये या धावा मात्र चेस केल्या जातील का. 4 धावेची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज अविनाश घुटे. हा बॉल फटका फसला. झेल देखील सुटलाय आणि इथे मात्र एकच धाव. इथे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 1 धावेची गरज. पाहूया शेवटचा बॉल. आणि इथे MS धोनी स्टाईल मध्ये बॉल मॅच फिनिश षटकार.